हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्याचे दास पुढे कृपदान के कल्पा सरिना मनविता त्यादास पुढे सवरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे सवरेना विठाला हला 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 विठाला 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 यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रशुत्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यवश्य हस्तचरण श्रवणात्मका प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग गुरु व्रत मन 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 पांडुरंग गुरु व्रत मन
कृपाधारे कधी जावे अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजते स्फुरदिप्रदेशम् विदिन्द्रादिदेवस्य दास्यमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मायबाप, कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर आपण भगवान पंढरीश पांडुरंगांना नमन केलं, संतांनाही नमन झालं। आज आपल्या पंचक्रोशीतील साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या या आमोदय खुर्द या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26वे आणि या 26व्या वर्षामध्ये मला वाटतं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडे आली, हे मी माझं काहीतरी परमभाग्य समजतो। खरं तर म्हणजे तुमचा माझा काही परिचय नाहीये, आहे तुमच्या जिल्ह्यातला जळगावचाच आहे। पण कसं असतं, कुणीतरी आपल्याला पुढे आणणारा व्यक्ती असतो की त्याचं नाव घेणं फार उचित आहे। खरं तर आमचे सदाशिव बाबा यांनी आमचा कार्यक्रम यूट्यूबला बघितला। आता कसं असतं माहिती का, कोणत्याही कीर्तनकाराला तारीख द्यायचं म्हटलं बाबा, तर त्यांचं नाव जर यूट्यूबला सर्च केलं ना, तर साधारणपणे सगळ्या महाराजांचं डायरेक्ट सगळे कीर्तनाचे व्हिडिओ यूट्यूबला येतात। आणि बाबांनी, सदाशिव बाबांनी माझा यूट्यूबला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा बघितला आणि ते कीर्तन त्यांना आवडलं की महाराज स्पेशल शिवचरित्रकार आहेतच, त्याच्यानुसार आणि सर्व तरुण मित्रमंडळांच्या विनंतीला मान देऊन आणि आमचे सदाशिव बाबा यांच्या विनंतीला मान देऊन आज तुमच्या सर्व मायबापांचा दर्शनाचा योग झाला, हे मी माझं काहीतरी परमभाग्य समजतो। ह्या अज्ञानी बालकाचे बोबडे बोल, आता मी का बोबडे बोल म्हटलं, मी का बोबडा आहे का? नाही, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, सांगू का? ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, तेच ओझे करुणी माऊली। हा, बालक जरी बोबडा बोलत असेल किंवा वाकडा बोलत असेल तरी तो त्याच्या आई वडिलांना आवडतोच। अद्वैत न्यायाप्रमाणे माझ्या आई वडिलांचं अंतःकरण समजून प्रथमतः ज्यांच्यामुळे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जपली गेली, आपल्या हिंदू धर्माचा पाईक ज्यांना मानलं जातं, ते म्हणजे हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे मी आज या धर्म मंडपात उभा आहे। त्यांना मी प्रथमतः नमन करतो आणि कीर्तनाला सुरुवात। विठ्ठला आणि आजचे कीर्तनाचे जे यजमान आहेत ते भिला गणा सोनवणे यांच्याकडे आजचे कीर्तनाचे यजमान सेवा आहे। आणि त्याच प्रकारे या कार्यक्रमाला लाभणारं सौंदर्य, गोड असं अंतकरणापासून सांगतो बरं का, गोड असं गंधर्वासारखं गायन करणारे आमचे कोंडीराम महाराज बोर्डीकर असतील, आमचे पंकज महाराज आगरकर असतील अकोला, आणि आमचे रवी बाबा असतील, गोपाल महाराज असतील, सगळ्यांच्या चरणोंवर नतमस्तक होतो। एकदा आमच्या गायक वृंद महाराजांसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा। त्याच प्रकारे गोड असे ज्यांचं इंद्रासारखं वादन आपण बघत आहात असे आमचे आळंदीकर महाराज, शिवा महाराज बावस्कर महाराजांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। त्याच प्रकारे आमचे आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड असं भागवत कथा, रामायण, अच्छा, ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर असं रामायण ऐकत आहात असे आमचे हरिभक्त परायण किशोरजी महाराज यांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो। आणि त्याच प्रकारे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे माझ्या याच्यामध्ये, खरं तर मी आज चाली खूपच वेगळ्या म्हटल्यात, मला वाटत नाही की मीच म्हटल्या असं, कारण कसं असतं माहिती का, जिथे साखर जास्त असते तिथे मुंग्या, बोला बोला बोला, हा, कडूच्या ठिकाणी जातात का मुंग्या? नाही, पण साखरेपेक्षाही गोड त्यांचा स्वभाव आहे। खरं तर आमचे हरिभक्त परायण रामरतन, क्या बात आहे वा, कथा पण रामची चालू आहे, त्यांचं नाव ही रामरतन आहे।
असे असणारे आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा शिवशक्ती साऊंड सर्व्हिस कठोरा. कठोऱ्याच्या साऊंड सिस्टीमचं नाव मी तुमच्या परिसरात ऐकलेलं होतं पण अजून अनुभवलेलं नव्हतं, पण आज ते माझं काहीतरी परमभाग्य. आमच्या गावचे आदरणीय बाळू बाप्पू नेहमी तुमच्या परिसरामध्ये कार्यक्रमांना असायचे आणि त्यांचेच परम मित्र आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो. त्याचप्रकारे ऑर्गनवाले आमचे चुनीलाल महाराज असतील, त्याचप्रकारे आमचे विनेकरी बाबा पांडुरंग महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील. सगळ्यांचं नाव घेणं उचित नाही, मला माहिती नाही, त्याच्यामुळे ज्यांचे नावं माहिती होते त्यांचे अनंत म्हणजे वेगळे. बरं माफी असावी, मला माहित नाही. महाराजांचा माझा प्रथम परिचय आहे. आमचे अनंतजी महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बरोबर. जरी बावस्कर महाराज जरी इथं राहिले नाही पण टाळ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत गेला, पण असं समजा तो कॅन्सल करा आणि इथपर्यंत वाजा. वा वा वाजवा बरं एकदा. हा, आजचे अन्नदाता संत भोजन पंडित माफ करा मनोज आनंदा पाटील, नामदेव आनंदा कोळी. नाही तर 3 नावं येतात त्याच्यामुळे जरा कन्फ्यूज झालो. माफ करा, नामदेव आनंदा कोळी यांच्याकडून आजची संत भोजनाची सेवा होती. दादांना मनापासून धन्यता व्यक्त करतो. सर्व पंचक्रोशीतील जे काही भजनी मंडळ कीर्तन ऐकण्यासाठी आले असतील, गावातले गुणीजन मित्र परिवार आले असतील, घरी जे आरामात झोपलेले असतील त्यांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो. ज्यांचा मंडप साऊंड वगैरे असेल, ज्यांची चटई वगैरे असेल त्यांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो. जे कोणी राहिले असतील की महाराजांनी आपलं नाव घेतलं नाही त्यांनाही मनापासून धन्यता व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला बरं ठीक आहे. आपल्या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. बरं, आता ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नसतील त्यांनी हात वरती करा आणि ज्यांच्या हातामध्ये बांगड्या असतील त्यांनी हात खालीच ठेवा. खरं तर कीर्तनात जे तरुण मित्रमंडळ आजूबाजूला बसले असतील, मागे स्टेजच्या मागे पुढे कुठे बसले असतील, त्यांनी कीर्तनाच्या समोर येऊन बसा. म्हणजे मला अजून शिवचरित्र बोलायला मजा वाटेल, जरा बरं वाटेल ना. हा, करा ना, हात वरती ठेवा तुम्ही. माझ्या मागे सगळ्यांनी माझ्या राजांचा जयघोष करायचा आहे. राजांची प्रतिमा जरी मागे असली, राजे जरी आपल्या मागे राहिलेत, पण आज त्यांच्यामुळे हिंदुत्व टिकून आहे आणि त्यांच्यामुळे आपण आज कीर्तनात बसतोय. अशा राजांचं नाव सगळ्यांनी जल्लोषात घ्यायचंय. अजिबात घाबरायचं नाही. कमीत कमी कोणतं गाव आहे? हा, गारडी गावापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे कमीत कमी. बरं, हा, सगळ्यांनी बोला. क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान आवाज काढला. बरं, शेवटपर्यंत हा स्टॅमिना टिकून ठेवा. सगळ्यांनी राजांबद्दल जयघोष करा. आज बरेच लोक, बरं का सदाशिव बाबा, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, बरेच लोक आज आम्हाला प्रश्न विचारतात, काही झालंय का तिकडे? काय झालं? ठसका येऊन गेला असं? बरं ठीक आहे. नाही, तसं कीर्तनात ठसका येणं, अटॅक येणं चांगलं असतं. असो. मायबाप बरेच लोक आज आम्हाला विचारतात, सागर महाराज मराठे तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करतात. खरं तर मी माफी मागून बोलतो, माझे कार्यक्रम मी जास्त खानदेश विभागात घेत नाही. माझे कार्यक्रम सहसा करून मराठवाडा, विदर्भ या साईडला जास्त करून चालत असतात आणि सहसा आईर आणि शब्द जास्त कीर्तनात येतच नाही. पण बरेच कीर्तनकार बोलतात आपल्याकडचे, पण काही हरकत नाही. कधी कधी फवारा मारला पाहिजे मध्ये मध्ये ना, ते पण महत्वाचं आहे. आणि खरं तर आजकालचे बरेच लोक आम्हाला विचारतात, मराठे महाराज तुम्ही महाराष्ट्रात फिरतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत फिरतात, पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कीर्तनात का बोलतात? ऐका, मी त्यांना सोप्या भाषेमध्ये एकच उत्तर सांगतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर कदाचित माझ्या डोक्यावर भगवा कलरचा फेटा राहिला नसता. आज जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते, वारकरी संप्रदाय काय कदाचित आमच्या सर्व वारकऱ्यांना कळालं नसतं. जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर कदाचित आम्हाला एकही सप्ताह करता आला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर एकाही मंदिरात एकही देव दिसला नसता. आज जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर आज एकही आया बहिणीच्या कपाळी कुंकू राहिलं नसतं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर कदाचित मला तुमच्या समोर परवानगी घ्यावी लागली असती की हुजूर जहापना, हम आपके सामने कीर्तन पेश करना चाहते हैं, हमें परवानगी दे दीजिए. कदाचित एवढी वाईट प्रसंग आज तुमच्या माझ्यावर आला असता.
हे ज्या टोप्या आपण उभ्या घालतो ना, त्या प्रत्येकाच्या डोक्यात गोल राहिले असतं, गोल. हा, माझं नाव जर सागर आहे ना, सागर महाराज, माझं नाव अब्दुल मिया राहिलं असतं कदाचित. एवढा काळ पलटू शकतो. हा, आमचे जे चोपदार आहेत ना, इकडे उरफान उभा राहिला असताना इकडे, मला त्यांचे नाव पण जमत नाही, जाऊ द्या, सोडा विषय. असू द्या. म्हणजे कसं असतं, जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर आज प्रत्येकाच्या नावासमोर राम हा विषय जोडला गेला नसता. भगवान प्रभू रामचंद्रांची किंमत आपल्याला कळाली नसती. छत्रपती शिवाजी महाराज काय हे मी शेवटी माझ्या पोवाड्यात तुम्हाला सगळ्यांना म्हणून दाखवेल. विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याची यावत भूतला बाबर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड असे जिजीवणारे वितराग संपन्न महाराष्ट्र भूषण देहोनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठ घोषित महाराष्ट्र संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा थोडा कठीण असा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावर मला यथामती अवकाश जशी सेवा जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठाल सगळ्यांनी लक्ष द्या. कीर्तन फक्त 1 तास चालेल. किती बोला ना. हा, 1 तास अतिशय तुम्ही लक्ष देऊन ऐका, हृदयाचे कान करून ऐका. 1 तासामध्ये तुम्हाला बसावं वाटेल किंवा तुमचं मनोरंजन होईल किंवा तुमचा टाइमपास होईल असं कीर्तन आपल्याला करायचं. विचार करून बोला. असं कीर्तन आपल्याला करायचं. असं कीर्तन आपल्याला करायचं अगोदर नाही, बरोबर होतं. असं कीर्तन आपल्याला करायचं नाही. 1 तासामध्ये निदान 2-4 जणांचं तरी बरं होऊन जाईल आणि जाता जाता माझं पण बरं होऊन जाईल. असंच कीर्तन मी करेल. विठाल मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते. प्रत्येकाला वाटतं की आपलं बरं असावं आणि चांगलं असावं. प्रत्येकाला वाटतं आपलं बरं असावं, चांगलं असावं. पण चांगलं असण्याकरिता जीवनात आल्यानंतर पुण्य करावं लागतं. तुम्ही म्हणाल का हो सागर महाराज, एवढा मोठा सप्ताह आम्ही करतोय, हे पुण्य नाही का? मी म्हणेल हे पुण्यच आहे, पण एवढ्या पुण्यानं तुमच्या जीवनात काहीच होणार नाही. लक्ष द्या. जीवनात आल्यानंतर माणसाने पुण्य करावं, पण किती? जीवनात आल्यानंतर एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की एक दिवस आपल्याला आपल्या घरी साक्षात राम भेटायला आले पाहिजेत. कोण आलं पाहिजे? जरा जोरात बोला ना. कोण आलं पाहिजे? येऊ अशी बाकीच्यांची इच्छा नाही का? बोला, कोण आलं पाहिजे? बाकीच्यांमध्ये तर राम म्हणण्यास सुद्धा दम नाहीये. कधी राम भेटायला येईल ही झाली आपली इच्छा. जाऊ द्या, गृहीत धरतो तुमची इच्छा आहे राम भेटायला यावं. कारण बऱ्याच अशा गोष्टी जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये इच्छा असते, पण ती पूर्ण होणे न होणे ते आपल्या हातात नाही. जाऊ द्या. शबरी माता जातीनं कोण होती? बोला बोला बोला. कोण? बरोबर. तिची उष्टी बरोबर कोणी खाल्ले? अगदी बरोबर. शबरी मातेसारखं पुण्य कोणाकडूनच होणे शक्य नाहीये. बरोबर आहे की नाही? शबरी मातेला साक्षात भगवान प्रभू रामचंद्र भेटायला आलेत. पण मला सांगा, शबरी मातेनं किती पुण्य केलं असेल? तिच्यासारखं पुण्य कोणी करू शकतं का? नाही. म्हणून सोपं सांगतो की जीवनात आल्यानंतर फक्त पाप करा. आता जीवात जीव राहिलाय ना तुमचा? नाही, आतापर्यंत बरेच कीर्तनकार आले असतील मागे 5 दिवस. पण कोणतेच कीर्तनकारांना पाप करा असं कीर्तनात सांगितलेलं नसेल. पण माझ्या कीर्तनामध्ये डिस्काउंट आहे विथ GST कापून. हा, पाप करा, पण किती करा त्याला मर्यादा आहे. लक्ष देऊन ऐका. बघा, जीवनात आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की एक दिवस आपल्याला मारायला सुद्धा आपल्या घरी रामालाच यावं लागलं पाहिजे. बोला, आता काय करणार? बाय 1 गेट 1 फ्री सारखंच आहे. एकतर एवढं पुण्य करा की राम भेटायला येईल, नाहीतर एवढं तरी पाप करा की राम आपल्या घरी मारायला येईल. कारण का? देवाच्या हाताने मरण जरी आलं तरी उद्धारच आहे. रावणाने काय केलं होतं? भगवंताशी वैरत्व केलं होतं. कंसाने काय केलं होतं? भगवंताशी वैरत्व केलं होतं. जे कोणी राक्षस आहेत त्यांनी भगवंताशी वैरत्वाचा भाव जोडला होता. भागवतामधला एक सुंदर श्लोक आहे, हास्यम परी हास्यम वा संकेतम. हास्यानं घ्या परी हास्यानं घ्या, संकेतानं घ्या, विनोदानं घ्या, पण भगवंताशी नातं जोडा. कुठल्या का संबंधाने होईना, पण देवाशी नातं जोडा. जाऊ द्या. विस्तव माहिती तुम्हाला? विस्तव कुठे असतो?
बोला बोला बोला. कुठे? बरोबर. चांगला असतो का वाईट? विस्तवाला हातात प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार, आणि तुम्ही कितीही रागानं धरलं तरी हातच भाजणार. रोगराच्या बाटलीची आरती केली. रोगर माहिती का? एवढी घेतली. आता मी जास्त बोलत नाही, फवारणीचा विषय सोडून बोलतोय. रोगर कळलं नाही? काडी पाटी धवळं नाव कळलं का? नाही. सरकार मान्य दुकान गावाच्या कोपऱ्यात असते. बऱ्याच लोकांना कळलं. ऐका ना, दारूच्या बाटलीची आरती करून प्या, नाहीतर बिना आरती करून प्या, शेवटी मरणार आहे. तसं देवाचं नाव तुम्ही वैरत्वाच्या भावाने घ्या किंवा प्रेमाच्या भावाने घ्या, त्याच्यावरती ते कार्य पाडणार आहे. हिंदी में एक कहावत है, खुदा उनको सलामत रखे जो हमें नफरत करते हैं. लक्ष द्या माझ्याकडे. खुदा उनको सलामत रखे जो हमें नफरत करते हैं. अरे प्यार ना सही नफरत ना सही, इसी बहाने हमें याद तो कर ले. वैरत्वाच्या भावाने का होईना माझी आठवण काढतो ना, मला आवडते. जो मुझे प्यार करते हैं मैं उनके दिल में रहता हूँ, जो मुझे नफरत करते हैं मैं उनके आंखों में रहता हूँ. इसलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही लोग अच्छे लगते हैं. मला सांगा, ज्याच्यासोबत आपलं भांडण झालं, दिवसातून आपल्याला त्याची आठवण जास्त येते का जवळच्या मित्राची? बोला ना, कोणाची येते? हा, त्याचीच काय येते? कारण दिवसभर तेच गिऱ्हाईक डोळ्यासमोर फिरते. बरोबर आहे की नाही? हा, दिवसभर तेच गिऱ्हाईक डोळ्यासमोर फिरतो. हे बघा, त्याच प्रकारे तुम्हाला देवाची भक्ती करायची ना, तर त्या देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाला वाटतं ना की सगळेच जण पूजा अर्चना करणारे, सगळे जण माझी भक्ती करणारे आहेत, कोणीतरी माझ्याशी भांडणार सुद्धा पाहिजे, अशी देवाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला संत संगतीबद्दल माहिती सांगतात. लक्ष द्या. माणूस घडतो तो ही संगतीनं, माणूस बिघडतो तो ही संगतीनं, माणसाचं नुकसान होतं तेही संगतीनं, माणसाचं कल्याण होतं तेही संगतीनं. लक्ष द्या. बघा, वारकऱ्याचा संग करा. वारकरी सोबत नसताना सुद्धा पंढरपूरच्या वारीला जातो. दारू पिणाऱ्याचा संग करा. दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा दारूच्या दुकानात जातो. पैलवानाचा संग करा. पैलवानकी यायला वेळ लागणार नाही. राजकारणी लोकांचा संग करा. राजकारण कळायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाऱ्याचा संग करा. रमीजुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा. तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही दांडी मारल्यावर तुमचं राहिलेलं कीर्तन तुमचा ड्रायव्हर करेल. करू शकतो का? अजिबात नाही. ज्यानो काम त्यानो करू. तुम्ही ना कीर्तनात बोलत चला, नुसते माझ्याकडे बघू नका, कारण हे चित्र फक्त 2 तास राहणार आहे. हे बदलणारं चित्र नाही आहे. माझं बोलण्याचे मिनिंग 2 असतात. समजणे वाले को इशारा काफी. हा हा, कारण मी तुम्हाला सांगेल, ऐका ना, जेव्हा विनोद होईल ना दादा, तेव्हा मन मोकळ्या मनाने हसा. अजिबात तुमच्या हसूला मनातल्या मनात दाबू नका, कारण तुमच्या होटापर्यंत हसू आणणं आमचं काम आहे. फक्त होटावर हसू आल्यानंतर संयम बाळगा. विठ्ठल वरिष्ठाचा संघ वरिष्ठ अवस्था, कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाचा संघ मध्यम अवस्था. कनिष्ठ वरिष्ठ आपल्याला सगळ्यांना कळतं. वरिष्ठ म्हणजे मोठा. मोठ्याच्या संगतीमध्ये राहायला शिका, म्हणजे माणूस मोठा होतो. दूर जाण्याची गरज नाहीये. वाल्ल्या कोळी सगळ्यांना माहिती आहे. वाल्ल्या कोळींनी एवढं पाप केलं होतं की इथं बसलेल्यांपैकी कदाचित त्याच्या जीवनामध्ये तेवढं पाप कोणी केलं नसेल, पण अपार पाप केली होती वाल्ल्या कोळ्यांना. अपार म्हणजे त्याला अंतही नाही आणि पारही नाही. एवढा पाप करणारा वाल्ल्या कोळी, त्याला त्याच्या जीवनामध्ये नारदाचा संग झाला. रामाच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं, हा त्यांच्या संगतीचा परिणाम आहे. पण भारताच्या आद्य कवी ज्यांना विभूषलं जातं ते म्हणजे वाल्मिक ऋषी. कारण मोठ्याच आहे. मोठ्याच्या सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये मोठ्या असतात मायबाप. लक्ष द्या. कशावरून सांगतो? एक उदाहरण सांगतो, ऐका. एकदा काय झालं, आमचे आमदार साहेब, तालुक्याचे आमदार, त्यांना मला भेटायला जायचं होतं. मी ड्रायव्हरला सांगितलं, बाबा आपल्याला आमदार साहेबांची गाडी घ्यायची आहे. राजकारणी लोक जरा लक्ष देऊ नाही का. आमदार साहेबांची मला भेट घ्यायला जायचं होतं. ड्रायव्हरला सांगितलं, बाबा आपल्याला आमदार साहेबांची भेट घ्यायची आहे. गाडी अशी त्याने आपल्या बंगल्यासमोर आणली. सुंदर असं. आता आमदाराला भेटायचं म्हटल्यानंतर माणूस जुने कपडे घालतो का इस्त्री केलेले वाईट कपडे घालतो?
पांढरे कपडे घालतो, बरोबर आहे की नाही? हा, तर आता मस्त इस्त्री केलेलं धोतर बितर मस्त अंगावर रुबिरू घालून मी गाडीमध्ये बसलो. गाडीत बसल्यानंतर आमदाराच्या गेट समोर बरोबर गाडी ड्रायव्हरने थांबवली. मी गाडीतून खाली उतरलो आणि आमदाराच्या गेटवर एक काळ्या कलरचं कुत्रं बांधलेलं होतं. कोणत्या कुत्र्याचा कलर कोणता होता? काळा. माझ्या अंगावर शर्ट कोणता होता? पांढरा. आता पांढऱ्याचं आणि काळ्याचं कॉम्बिनेशन मॅच होत सहसा नाहीच. त्या काळ्या कुत्र्याने मला बघितलं. कुणी? बोला बोला बोला, कुणी? अगदी बरोबर, त्या कुत्र्याने मला बघितलं आणि ते कुत्र माझ्यावर भुंकलं. कोण? बोला बोला, कोण? कुत्र. कुत्र जर आपल्यावर भुंकला आपण त्याला काय म्हणतो? माझ्याकडे बघून नका म्हणून. आपण काय म्हणतो त्याला? हाड म्हणतो, बरोबर. आता मला सांगा बाबा, हाड म्हणणं काही वावग आहे का? कुत्र जर आपल्यावर धावलं तर आपण साहजिक त्याला हाड म्हणतो. हाड म्हणणं काही वावग आहे का? नाही. मी हाड म्हणल्यास त्या कुत्र्याला, पण ते हाड म्हटलेलं लागलं आमदाराच्या पियेला. ते म्हणे का हो महाराज, कुत्र्याला हाड म्हणतात का? नाही म्हटलं दादा त्याला काही नाव वगैरे आहे का? नाही म्हणे आमदाराचं कुत्र आहे, तुम्ही डायरेक्ट त्याला हाड म्हणतात. म्हटलं त्याला काही आवाजावं घालावं का? नाही म्हणे महाराज मोठ्याचं कुत्र आहे, त्याला आवाजावंच घालावं. कारण आताची लोक अशी आहेत की मोठ्याचं कुत्र जरी आरडायला लागलं तरी लोक म्हणतात ते गायन करायला लागलं. नाही तसे बरेच कुत्रे आहेत जे महाराज लोकांना बघूनच भुंकतात. विठ्ठल 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 हा झाला वरिष्ठाचा संघ. आता कनिष्ठ अवस्था म्हणजे काय? लक्ष देऊ नये का? कनिष्ठ म्हणजे लहान. लहान अनमोल किमतीचा हिरा आहे. ऍक्च्युली कोणाच्या घरी हिरा असेल आणि जर तुम्ही कन्फ्यूज असाल की खरा आहे की खोटा, अजिबात घाबरायचं नाही. खरा हिरा ओळखायचा कसा? हिरा ऐरणीवर ठेवायचा. पोरांनो ऐरण माहिती तुम्हाला? ऐरण माहिती बेटा? नाही, कुंभाराच्या घरी असते, बरोबर ना? हो. आता मी त्यांना विचारलं तर ते होच म्हणणार आहेत ना. आता कदाचित तुम्हाला कळेल ऐरण कोणाच्या घरी असते, बरोबर, पण त्यांना माहिती आहे का? नाही. पण कीर्तनकार बाबा जर हो म्हटलं तर त्याच्या मागे होच म्हणणार, कारण त्यांनी बघितलेली नाही. जे इथून मागे 5 वर्षांनी होतं ते आता दिसत नाहीये. जे आता आपल्या डोळ्यांना दिसतंय ते येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला दिसणार. कारण चेंज होणे हा संसाराचा धर्म आहे. संसाराती येते संसार, जो सारखा बदलत जातो, चेंज होत चालतो, त्याचं नाव म्हणजे संसार असतं. बघा पूर्वीसारख्या गोष्टी या जगामध्ये दिसत नाही. जाऊ द्या. आजीबाई, तुम्ही तुमच्या गाडामध्ये पाणी भरायचं, तुम्हाला कुठे जावं लागत होतं? कुठं? हा, नदी. आता तुम्हाला नदी जवळ आहे, बरोबर. नदीवर जायचं, बादलीनं पाणी काढायचं, ते पाणी हांड्यात ओतायचं, हांडा भरला डोक्यावर घ्यायचं, लांबून असं चालत चालत यायचं आणि ते पाणी घरातल्या एका रांजणीमध्ये टाकायचं. आजीबाई होते की नाही कष्ट? होते. आता सरकारने नवीन सुविधा काढली. कोणती? प्रत्येकाच्या गावात पाण्याची टाकी, टाकीतून पाईपलाईनचा सप्लाय, प्रत्येकाच्या दारात असा वाकडा नळ. नळ आले की डायरेक्ट नळाला हंडा लावायचा, हंडा भरला की डायरेक्ट घरात नेऊन टाकायचा. आता ती सुविधा पण बंद झाली. आता आली मोटर. नळी डायरेक्ट नळाला जॉईन करायची, तीच नळी मोटरला जॉईन करायची, डायरेक्ट बटन दाबलं म्हणजे डायरेक्ट पाणी घरात. आता ती पण सुविधा बंद होणार. मोदीचं सरकार जर आलं या वर्षी, पुढच्या वर्षी एक नवीन सुविधा येणार आहे. कोणती? जर नवऱ्याने पाणी मागितलं, बाया डायरेक्ट त्यांच्या तोंडात नड्या घालतील. 100% येणार, काळजी करू नका. लिहून घ्या वाटल्यास माझ्याकडून. एकाने मला मागच्या वर्षी मेसेज पाठवला व्हॉट्सअपला, म्हणे सागर महाराज बोलतायत का? म्हटले हो. म्हणे महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारू? म्हटलं विचार. चांगला असेल तर उत्तर देतो, नाही चांगला वाटला तर तूच दे मला उत्तर. म्हणे महाराज प्रश्न असा आहे की इथून पुढचे जे मुलं जन्माला येणार आहेत त्या पोरांना आईच्या पदराची सावली भेटणार नाही. त्याला म्हटलं तू का शास्त्रज्ञ नाही का? तो म्हटला नाही. त्याला म्हटलं का रे भूकंप होणार आहे का? तो म्हटला नाही. त्याला म्हटलं का रे जग संपणार आहे का? तो म्हटला नाही. त्याला म्हटलं मग तू कसं काय म्हणतो की इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली भेटणार नाही? म्हणे महाराज एकदम सोपं आहे. म्हटलं कसं काय? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालणार आहेत, पदरच राहणार नाही, तर लहान लेकरांना सावली भेटण्याचा प्रश्नच नाही. तसं ऐरण हे लोहाराच्या घरी असते, कुंभाराच्या नाही. खरा हिरा ओळखायचा कसा? हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि त्या हिराला वरून घणाने मारायचं. खरा हिरा असेल एक तर ऐरणीत तरी घुसेल, नाहीतर घणात तरी घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिरेची ओळख आहे. पण महाराज सांगतात की ढेकणाच्या संग हिरा तो बंगाला, ढेकणाचा 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 संग हिरा तो बंगाला.
संगतीत महाराजांनी प्रमाण अगदी योग्य वेळेवर दिलं आणि सुंदर प्रमाण दिलं. ठिकणाच्या संगे हिरा जो भंगला पण कुसंगे नाडला. सामान्य जीव हा कुसंगाने बिघडेल यात नवल नाही, कारण महाभारतामध्ये याला पुरावा आलेला आहे. देऊ का? ऐका. ज्या वेळेस भीष्म पितामह शरपंजरी पडत होते तेव्हा 5ही पांडव भीष्म पितामहांकडे येतात. लक्ष द्या, मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. भीष्म पितामह हे पांडवांच्या बाजूला होते का कौरवांच्या बाजूला होते? अगदी बरोबर. भगवान श्रीकृष्ण कोणाच्या बाजूला होते? बरं, पांडव कोणामुळे जिवंत होते? सगळ्यांना माहिती, भगवान श्रीकृष्णांमुळे. कौरव वास्तविक बघायला गेलं कौरव होते 100, पांडव होते फक्त 5. तरी पण एवढं वैरत्वाचं नातं असताना भगवान श्रीकृष्ण 5 पांडवांना घेऊन भीष्म पितामहांकडे येतात. का येतात? की जर आपल्या जीवनामध्ये जर एखाद्या मोठ्या माणसानं आपल्याला 2 उपदेश 2 शब्द चांगले सांगत असेल तर त्याचं बोलणं ऐकण्यासाठी कदाचित आपल्याला तिथं जावं लागतं. त्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण 5 पांडवांना घेऊन भीष्म पितामहांकडे जातात. असा भला मोठा असा दरबार भरवलेला होता आणि पांडवांबरोबर द्रौपदी सुद्धा गेलेली होती. भीष्म पितामह असे बोलत होते, पांडव समोर बसलेले होते आणि भीष्म पितामहांच्या उजव्या बाजूला द्रौपदी बसलेली होती. आणि भीष्म पितामह पांडवांमध्ये धर्मराजाला उपदेश करत होते. काय? की हे धर्मा, जीवनात आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? लक्ष द्या. न्याय काय, नीती काय, धर्म काय? कारण राजा दान करणे हा लोकांचा धर्म आहे. करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता घेणाऱ्याचे संपत्तीतला 10% भाग जर तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च केला तर तुमच्या कमवलेल्या संपत्तीला फायदा आहे. दुसरी गोष्ट, भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात की हे धर्मा, जर आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तिच्यावर होणारं पाप आपण आपल्या डोळ्यांनी बघायचं नाही. आणि भीष्म पितामह भर सभेमध्ये बोलले आणि त्यांच्या बोलण्याला द्रौपदीला हसायला आलं. आणि भीष्म पितामहांना मध्ये बोललेलं किंवा कोणी हसलेलं अजिबात चालत नव्हतं. त्याच वेळेस भीष्म पितामह द्रौपदीला विचारतात, म्हणे द्रौपदी, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा द्रौपदी काय म्हटली माहिती का? म्हणे भीष्म पितामह, मी तुमच्या बोलण्याला हसलेच नाही. नाही म्हणे द्रौपदी, ज्या अर्थी या सभेमध्ये मी एकटा बोलतोय याचा अर्थ असा झाला की तू माझ्याच बोलण्याला हसली, तर तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा द्रौपदी म्हणते, म्हणे भीष्म पितामह, जाऊ द्या ना, म्हणे कशाला उगाच सगळ्यांसमोर अपमान काढायचा, कशाला उगाच मागच्या गोष्टी उरकडून काढायच्या. रात गई बात गई, रही सो गंगा गया सो तीरथ. हा, कीर्तनात खोटं बोलायचं, बोला बोला बोला, कीर्तनात खोटं बोलायचं, अर्ध कीर्तन खोटं बोलल्याशिवाय क्या बात आहे वा. हुशार लोक आहेत ऐकणारे बरं का. तेव्हा भीष्म पितामह द्रौपदीला सांगतायत, द्रौपदी, तुझ्या हसण्यामागचं कारण मला कळालंच पाहिजे. तेव्हा द्रौपदी म्हणते, म्हणे भीष्म पितामह, मी तुमच्या बोलण्याला हसलेच नाही. त्यावेळेस भीष्म पितामह बोलतायत, द्रौपदी हे बघ, आजपर्यंत माझ्या सभेमध्ये कोणतीही कुलवान स्त्री ही विनाकारण हसलेली नाहीये. कारण कुलवान स्त्रियांना जास्त घरात हसणं शोभत नसतं. तर त्यावेळेस भीष्म पितामह बोलतात, द्रौपदी, मी तुला शेवटचं विचारतोय की तुझ्या हसण्यामागचं कारण काय? त्यावेळेस द्रौपदी अशी भर सभेमध्ये उठली आणि भीष्म पितामहांच्या समोर आली आणि भीष्म पितामहांना सांगते, भीष्म पितामह, मी हसले होते तुमच्याच बोलण्याला. भीष्म पितामह विचारतात, पण का हसले? तर त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, म्हणे भीष्म पितामह, आताच तुम्ही या सभेमध्ये सगळ्यांसमोर धर्मराजाला सांगितलं की जर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तिच्यावर होणारं पाप आपण आपल्या डोळ्यांनी बघायचं नाही. मान्य करते म्हणे मी तुमचं बोलणं, पण ज्या वेळेस मी रजस्वला होते, भर सभेमध्ये दुःशासन मला ओढीत आणीत होता आणि माझे विवस्त्र करण्याचे प्रयत्न करीत होता, तेव्हा तो माझ्यावर होणारा अत्याचार न होता का? तेव्हा त्या सभेमध्ये तुम्ही माझ्या समोर बसलेले न होते का? त्यावेळेस हे सर्व होणारं पाप तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं नाही का? त्यावेळेस तुम्हाला न्याय, नीती, धर्म दिसला नाही का? कारण अंगलट आले की बरेच लोक विसरतात.
ज्यांना पंढरपूरला जाण्याची जीवावर येते ते काय म्हणतात माहिती का? न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा. हा, ज्यांना महाराज लोकांना जास्त पैसे द्यायची जीवावर येते ना ते काय म्हणतात? देती घेती फायद्याचं पाठ केलंय लोकांनी. दुसऱ्याच्या जीवनावर बोलत असताना लोक वकील होऊन बोलतात, पण तोच प्रसंग आमच्या महाराज लोकांवर येऊ द्या, लोक जेज होऊन न्याय करतात. विठाल मला सांगा ना दादा, पैसे कोण घेत नाही हो? पैसे सगळेच घेतात. मला एक सांगायचंय, जे काम ज्या व्यक्तीने केलं त्याचा कामाचा मोबदला म्हणून काहीतरी आपल्याला भेटलं तर आपलं मन समाधानी होतं. बरोबर आहे की नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज पैसा कोणाला गोड नाही लागत. आज इंदोरीकर महाराज एका कीर्तनाचे 40,000 रुपये घेत आहेत, तरी लोक त्यांना पैसे देत आहेत. पण मला सांगा, तुम्ही जसं लोकांना सांगतात ना की इंदोरीकर महाराज एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात, पण घेतलेल्या पैशांचं काय करतात हे तुम्हाला माहिती आहे? नाही. इंदोरीकर महाराज 450 अनाथ लेकरांना सांभाळतायत संगमनेर तालुक्यामध्ये अनाथ आश्रमात. हे सुद्धा लोकांना सांगत चला. त्या माणसाची जी काही कीर्तनाची रक्कम असते ना, 1 रुपया सुद्धा तो माणूस घरात वापरत नाही. सगळी रक्कम अनाथाश्रमाला दान करतो. म्हणजे स्वतःच त्यांचं अनाथाश्रम आहे, त्या आश्रमातल्या पोरांसाठी सगळे पैसे खर्च होतात. एवढं विचार करून सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ढोक महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, जोग महाराजांच्या संस्थेतलं एक वैभव. आमचे ढोक महाराज एका कीर्तनाचे मला वाटतं 51,000 रुपये काहीतरी त्यांचं दक्षिणा आहे. हे जसं तुम्ही लोकांना सांगतात ना, तसं लोकांना हे पण सांगत चला की आमचे ढोक महाराज दरवर्षी आमच्या जोग महाराजांच्या संस्थेला 1 कोटी रुपये दरवर्षी देतात. हे सुद्धा लोकांना सांगत चला. सांगतो तुम्हाला, बरेच कीर्तनकार पैसे घेतात, पण घेतलेल्या पैशांचा सुद्धा काहीतरी मोबदला आपल्याला केला पाहिजे. नुसतं माणूस पैसे कमवून मोठा होत नाही, तर त्या माणसाच्या मनामध्ये तेवढी माणुसकी सुद्धा शिल्लक पाहिजे. नाहीतर बरेच लोक असे जे जास्त श्रीमंत आहेत ना, त्यांना अटॅकचं प्रमाण जास्त आहे. कशामुळे? की त्यांना माहितीच नाही की पैसे कोणाला वाटलेले आहेत असं. एवढे पैसे. पण ठीक आहे, तुमचा पैसा जर धार्मिक कार्यात काम येत नसेल तर तुमचा कितीही पैसा कमवून काहीच उपयोग नाहीये. जो पैसा देवाने दिला आणि तोच पैसा देवाच्या कामी येत नसेल तर तुमच्या कमवलेल्या संपत्तीला काहीच फायदा नाहीये. पैशाला किंमत नसते दादा. मुकेश अंबानी एका दिवसाला 19 कोटी रुपये कमवतो. किती? एका दिवसाला किती? 19 कोटी. त्याची बायको 3 लाख रुपयाची चहा पिते म्हणे दररोज सकाळी. किती? 3 लाखाची. बरं, हा. आणि खोटं नाहीये, मला पण वाटत होतं खोटं आहे, पण खरं आहे. 3 लाख रुपयाची चहा पिते. आता ती नेमकी कोणती चहा आहे ते पण अजून शोध लागला नाहीये. असो, पण एवढा श्रीमंत असणारा मुकेश अंबानी त्याची बायको मेल्यानंतर त्यांना पैशांवर जाळणार का सोन्याच्या लाकडांवर जाळणार? बोला ना आता. साध्या लाकडांवर जाळणार आहे. आपल्याला कशावर जाळणार? बरं ठीक आहे, एका बाजूला श्रीमंताचं प्रेत ठेवा, एका बाजूला गरीबाचं प्रेत ठेवा, आणि एखाद्या परक्या माणसाला बोलवा आणि त्याला सांगा की श्रीमंत कोण आणि गरीब कोण. ओळखता येईल? अजिबात नाही. अजून सोपं सांगू, ऐका. एकदा लक्ष्मी मातेनं विष्णू देवाला प्रश्न केला, म्हणे देवा, या जगामध्ये तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. असं कोण कोणाला म्हटलं? लक्ष्मी भगवान विष्णू देवाला म्हटली की तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. अशा बऱ्याच लक्ष्मी आज पण आपल्या विष्णू देवाला म्हणतात की मी आहे म्हणून. बरं आहे. आता मला सांगता येणार नाही कारण माझं अजून झालं नाही. बरोबर आहे की नाही? हा, मी तुम्हाला सांगेल दादा, भगवान विष्णूंचं स्थान कोणतं आहे? शेषनाग. शेषनागावर झोपलेत. तर लक्ष्मी माता कुठे बसलेत? का डोक्याजवळ? आजकालच्या कुठे बसतात? हा. तर त्या विष्णुदेवाने लक्ष्मी मातेला प्रश्न केला, म्हणे माफ करा, लक्ष्मी मातेनं विष्णू देवाला प्रश्न केला, म्हणे देवा, या जगामध्ये तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. तर त्यावेळेस भगवान विष्णू देवाला हसायला आलं आणि विष्णुदेव म्हणतात, विष्णू भगवान म्हणतात की लक्ष्मी, मला बोलून दाखवू नको, मला सिद्ध करून दाखव की या जगामध्ये माझ्यापेक्षा किंमत तुला जास्त आहे. तर त्यावेळेस लक्ष्मी देवीने सिद्ध करण्यासाठी काय उपाय केला की कलियुगामध्ये प्रेत यात्रा जात होती आणि त्या प्रेत यात्रेवर लक्ष्मी मातेनं पैशाचा पाऊस पाडला. बरोबर 500च्या कोऱ्या नोटांचा पाऊस पाडला. आता मला सांगा, प्रेताच्या मागे जे 1,500 लोक चालत होते आणि जे खांदेकरी होते ना, त्यांनी सुद्धा प्रेत बाजूला फेकलं आणि ते सुद्धा पैसे जमा करायला लागले. बरं, प्रेताचा विषय सोडा बाजूला. आज जर माझ्या कीर्तनामध्ये ठरवलं की आमोदा या गावामध्ये सागर महाराजांच्या कीर्तनामध्ये 500-500च्या नोटांचा पाऊस पाडायचा असं लक्ष्मीने मातेने ठरवलं आणि इथं पैशांचा पाऊस पडला, तर किती लोक प्रामाणिकपणाने कीर्तन ऐकतील?
तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा प्रश्न आहे, मी करल का नाही हा पहिला प्रश्न आहे. पैसा कोणाला नाही आवडत, बरोबर आहे की नाही? हा, तर त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळे लोक प्रेताला बाजूला फेकलं आणि सगळे लोक आपापले पैसे जमा करायला लागले. त्यावेळेस लक्ष्मी माता भगवान विष्णू देवाला म्हणते, म्हणे देवा ही बघा ही माझी किंमत आहे. तर त्यावेळेस भगवंताला हसायला आलं आणि लक्ष्मी माता म्हणतात, देवा तुम्हाला हसायला का आलं? त्यावेळेस भगवंत बोलतायत, म्हणे लक्ष्मी मला तुझी किंमत चांगली कळाली. म्हणे का ग? सगळे लोक पैसे जमा करायला उठले, सगळे 1000-1500 लोक पैसे जमा करतायत, पण मात्र एक माणूस पैसे जमा करायला उठलाच नाही. लक्ष्मी म्हणे कोण? अगं म्हणे वेडी जो प्रेत म्हणून पडलेला आहे तो पैसे जमा करायला उठलाच नाही. लक्ष्मी म्हणे देवा त्याच्यामध्ये जर तुमचा प्राणच नाहीये, तुमचा अंश शिल्लकच नाहीये, तर त्याला पैशाची किंमत कशी कळणार? मग त्यावेळेस भगवंताने लक्ष्मीला उत्तर दिलं, म्हणे लक्ष्मी तुला उत्तर कळालं का अजून सोप्या भाषेत देऊ? अगं जोपर्यंत मी त्या माणसाच्या शरीरात आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, मी शरीरातून निघून गेल्यावर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. विठाला म्हणून जीवनामध्ये जास्त पैसा करू एक ना एक दिवस जायचंय दादा. म्हणून तुम्हाला सांगेल दादा, मानवी जीवन जगत असताना सुखात जीवन जगा. जसे दिवस आलेत ना समोर तसे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा, आज मी कीर्तनकार महाराज आहे, आज माझं एका दिवसाचं पाकिट काहीही म्हटलं 15 ते 21 हजाराच्या खाली मी घेतच नाही. पण आमचे सदाशिव बाबांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे, तर काय सांगू, त्यांनी एवढे मला फोन केलेत, म्हणे बाबा काही झालं आमच्या सर्व गावकऱ्यांचं प्रेमा खातीर तुम्हाला आमच्या गावामध्ये यावंच, कमी जास्त का होईना थोडंफार करा. पण मी आलो. आता ते किती घेतले एवढं खोलवर मी जाऊन सांगू शकत नाही. ते आमच्यामध्येच आहे. असो मायबाप, ते काय झालं माहिती का, कधी कधी माणसाचं प्रेम आणि लोकांचा जिव्हाळा बघून कधीतरी आपल्या भागामध्ये सुद्धा तारीख घेऊन घ्यावी लागते. मला सांगायचं, त्यावेळेस भीष्म पितामह द्रौपदीला सांगतात, म्हणे द्रौपदी जे तुझ्यावर भर सभेमध्ये पाप झालं ते पाप मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, पण त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी काही दिवस बाणाच्या शय्येवर पडलेलो होतो आणि त्यावेळेस अन्न मी दुर्योधनाचं खाल्लेलं होतं. मला सांगा, दुर्योधन चांगला होता का वाईट? वाईट होता. त्याचं अन्न कोणी खाल्लेलं होतं? भीष्म पितामहांनी. तर त्या अन्नाचे खाल्लेले काही संस्कार त्या भीष्म पितामहांवर पडले आणि ते भीष्म पितामहांचे विचार बदलले. कारण हा संसार असा आहे दादा, हा जागेपणी पण सुख देत नाही आणि संसारात सुद्धा सुख देत नाही. त्याचं नाव म्हणजे संसार. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. ठीक आहे ना. आत्मदेव नावाचा राजा जीव द्यायला निघाला तेव्हा गोकर्णाने सांगितलं, भागवतामधली कथा आहे, आत्मदेव नावाचा राजा जीव द्यायला निघाला तेव्हा गोकर्णाने सांगितलं की बाबा तुम्ही जीव द्यायला का जाताय? ते म्हणे माझ्या जीवनामध्ये सुख नाही म्हणून मी जीव द्यायला जातोय. म्हणे डोंट वरी बाबा, सुख तर कोणाच्या जीवनामध्ये नाहीये. मी आता जरी जाऊन चक्रवर्ती राजाला जाऊन विचारलं की तुमच्या जीवनात सुख आहे का, तरी ते मला सांगतील की माझ्या जीवनात सुख नाहीये. कारण दोन दुःखी जीव एकत्र आले म्हणजे एक व्यापक परमात्मा तयार होणार नाही, आणि असे किती जरी मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा व्यक्ती तयार होत नाही. कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले. एकटाचं कीर्तन झालं, जाता जाता महाराज कुठं उलथून मेला लोकांना घेणं देणं नाही. बरोबर आहे की नाही? हा, मतलब के हे सब संग साथी, दिल का साथी मतलबाने जग जुडलेलं आहे महाराज. तर आम्ही संतांच्या संगतीमध्ये येऊ, पण आमचा फायदा काय? अभंगाच्या पहिल्या चरणात हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. लाभ पाई
त्यांचे दास म्हणा पण करू नका, केलं तर काही हरकत नाही. आजकाल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की आपल्याला कधीतरी देवाने दर्शन दिलं पाहिजे. आता मला सांगा, आम्ही लांब लांब फिरतो, एवढ्या ठिकाणी कीर्तन करतो, आम्हाला देव भेटला का? नाही. बरं ठीक आहे, महादेवाची भक्ती कोण कोण करते सकाळी उठून? सगळेच करताय ना. पाणी कोण टाकायला जातं? सगळेच टाकायला जातात. क्या बात आहे, वा. बरं तुम्ही कोणामुळे पाणी टाकायला जातात? कोणी सांगितलं तुम्हाला पाणी टाकायचं? प्रदीप. हा वा. पण ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे दादा. जे भरकटलेले लोक होते ना, त्या माणसाने एक चांगलं केलं मात्र बरं का. जे भरकटलेले लोक होते त्या लोकांना सुद्धा भगवान शंकराची पूजा अर्चना करायला लावून दिलं त्या माणसाने. आणि खरं त्यांनी जसं जसं सांगितलं तसे तसे रिझल्ट माणसाला आल्याशिवाय म्हणजे आलेच. 100% रिझल्ट आले. महादेवाची भक्ती 100% करा महिला मंडळ. तुम्ही 3 नाही 2 वाजेचं उठून कोरा महादेव दवा. त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, पण एक हात जोडून विनंती करतो, जेवढी भक्ती तुम्ही महादेवाची करतात तेवढीच भक्ती जर तुमच्या पती परमेश्वराची केली तर कदाचित देवाची भक्ती नाही केली तरी चालेल. कारण पती हा पहिला कोण असतो? परमेश्वर. हे वाक्य ऐकले ना तुम्ही? पती म्हणजे परमेश्वर. हा, तर बरेच लोक पतीला किंमत देत नाही. तुम्ही कितीही महादेव धो धुतला काही उपयोग नाहीये. बरोबर आहे की नाही? हा, म्हणून जेवढी महादेवाची भक्ती तुम्ही करतात ना तेवढीच पती परमेश्वराची भक्ती सुद्धा घरामध्ये झाली पाहिजे. हा, तर मला एवढं सांगायचं की तुम्हाला देव वाटत असेल की कधीतरी देवाने आपल्याला दर्शन दिलं पाहिजे, पण मी तरी म्हणेल की संतांची संगत झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत. महिला मंडळ मला सांगा, सकाळी सकाळी एक लहान पोरग उठलं झोपेतून, उठल्यानंतर ते पोरग स्वच्छ राहतं का? नाही. त्या पोराचं वर्णन करायचं झालं तर त्याच्या डोळ्याला चिपड्या लागलेल्या आहेत, नाकानं गंगा यमुना हाय प्रेशरने वाहत आहेत, त्याच्या डोळ्याला चिपड्या लागलेल्या आहेत आणि त्याच्या अवतीभोवती जरा माशा वगैरे लागलेल्या आहेत. आता मला सांगा, ते पोरग स्वच्छ राहतं का? नाही. आता ते पोरग एवढं भारी होतं, आता पूर्ण अंगाला तोंडाला नाका तोंडाला आईस्क्रीम लागलेली होती. काय म्हणतात ते, गंगा यमुना हाय प्रेशरने वाहत होत्या आणि ते अंगणात येऊन खेळायला लागलं. तिकडून त्या पोराचा बाप आला. बाप आल्यानंतर त्या बापाला आता असं वाटलं की पोराने माझ्याकडे यावं, म्हणून बाप सहज त्या मुलाकडे गेला आणि आता पोराने सुद्धा बापाकडे बघितलं आणि पोरग सहज आपल्या बापाकडे बघून म्हणतं की पप्पा मला जवळ घ्या. पण पोरग सगळं घाणीनं भरलेलं होतं, म्हणून बापाने त्याला संतापात म्हटलं, म्हणे पळे, मी नाही घेत तुला. पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला त्याची आई उचलते. आई त्याला बाथरूम मध्ये नेते, जॉन्सन बेबी साबणाने आंघोळ घालते, सुंदर टॉवेलने कोरडे करते, गंध लावते, पावडर लावते, नको नको ते क्रीम त्याला लावते. कशासाठी? की गोरं दिसण्यासाठी. ते सजलेलं पोरग एवढं सुंदर दिसत होतं महाराज, थोडं थोडं माझ्यासारखं. बरोबर बोललो ना? बरं ठीक आहे, तसं नाही राहिलं तरी चालेल. ते सजलेलं पोरग मस्त दिसत होतं. तिकडून त्या पोराचा बाप आला. बाप आल्यानंतर आता बापाला असं वाटत होतं की पोराने माझ्याकडे यावं. ते पोरग एवढं भारी दिसत होतं. बाप मनातल्या मनात म्हणता, काय होतास तू, काय झालास तू. आता बाप त्याच्या जवळ गेला आणि पोराला सहज म्हटला, म्हणे सोन्या चल 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 चल. पोरग माझ्यासारखा आगाऊ होतं. ते आपल्या बापाला म्हटलं, म्हणे पळे, आता नाही येत. असंच असतं ना. हा बघा, हा दृष्टांत डोक्यातून काढून टाका. याचा मागचा सिद्धांत घ्या. प्रथमतः हा पोरग बापाकडे जात होतं, बापाने त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही? की पोरग घाणीनं भरलेलं होतं म्हणून. पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला त्याची आई उचलते, आई त्याला बाथरूम मध्ये नेते, नंतर ते पोरग स्वच्छ होतं. त्याच प्रकारे तुम्ही आणि आम्ही सगळेजण देवाची लेकरं आहोत, देवाची अंश आहोत. आपल्याला जर देवाकडे जायचं असेल तर संत रूपी आई आपल्याला स्वच्छ करतील आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते संत आपल्याला देवाकडे नेतील. आणि म्हणून ते देव सुद्धा त्यावेळेस म्हणतील काय? म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. 2 चरणाचा भावार्थ संपला. आता ज्याच्या हातात बांगड्या नाहीत त्यांनी हात वरती करा आणि माझ्या मागे सगळ्यांनी मस्त प्रेमाने भजन म्हणा. हा, प्रामाणिकपणाने भजन करायचं. टाळीचा आवाज जोरात. मागे बसलेले झाडाखाली वगैरे सगळ्यांनी हात वरती करा. पाय लांब करून बसलेले, टेकून बसलेले, त्यांनी 2 मिनिटं फक्त सरळ बसा जरा. बऱ्याच लोकांनी हात वरती केलेले नाहीयेत. नुसते हात वरती करू नका, टाळी सुद्धा वाजली गेली. हा, सगळ्यांनी माझ्या मागे बोला. जय विठोबा, जय विठोबा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय विठोबा, विठोबा
विठोबा कुमार जय विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा करा सगळ्यांनी हात खाली. केव्हाचे झाले झाले हुशार लोक येतो आमोद्या गावाचे. ठीक आहे, आता तुम्ही भजन केलं ते मला भजन काही चांगल्या पद्धतीने ऐकायला आलं नाही. आता एकदा हे बघा मायबाप, एक बोलतो मी, खरं तर हिंदू धर्मावर जास्त बोलणारा कीर्तनकार आहे. आणि प्रथमतः टीप अशी घ्या की मी बोलायला घाबरणारा कीर्तनकार नाही. माझं कट्टर हिंदू धर्मावरच कीर्तन होतं. आणि खरं तर म्हणजे घाबरून काय करायचं आहे, आपल्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणं आपलं काम आहे. आज आपण आपल्या हिंदू धर्माबद्दल नाही बोलणार तर परवा उठून ते हरामखोर कुत्रे कधी आपल्या महाराष्ट्रात येऊन भुंकतील याचा भरोसा नाहीये. म्हणून आपल्या धर्माबद्दल, आपल्या देशाबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान पाहिजे. धर्माबद्दल, देशाबद्दल, हिंदू धर्माबद्दल प्रत्येक कीर्तनकार महाराजांनी कीर्तनात शेवटचे 10 मिनिटं तरी घेतलेच पाहिजे. म्हणून त्या भगवान प्रभू रामचंद्रांचं भजन आपण सगळेजण करू. अरे ज्या भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वप्न गेल्या 500 ते 700 वर्षापासून प्रत्येक हिंदू बघत होता ना, ते प्रत्येक हिंदूंचं स्वप्न त्या अयोध्येमध्ये पूर्ण झालं. आणि त्या अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झालेत 22 जानेवारी. अरे 19 फेब्रुवारी जवळ आली की आम्हाला आनंद होतो. आम्हाला आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला येणार. आता एका गोष्टीचा आनंद अजून होईल की 22 जानेवारीला आमचे भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये येतील. आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं गुणगान आपल्याला सगळ्यांना करायचंय. म्हणून सगळ्या महिला मंडळांनी आणि पुरुष मंडळींनी हात वरती करा. सगळ्यांनी भजन करायचंय. जय राम जय राम जय
भगवान प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की. वाटला ना सगळ्यांना आनंद वाटला ना भजनामध्ये? सगळेजण बरेच लोक विसरले असतील की आपल्याकडे जमीन असेल, आपल्याकडे गाडी असेल, आपल्याकडे बंगला असेल, आपल्याकडे घर असेल. विसरले की नाही? करा माझ्या नावावर. हे मात्र सगळ्यांना कळतं. असं सगळ्यांनी छान पद्धतीने भजन केलं. सगळ्यांना मनापासून धन्यता. माझ्या हातामध्ये 10-15 मिनिटं शिल्लक आहे. जमलं तर थोडं 5-10 मिनिटं जास्त झाले तर काही प्रॉब्लेम नाही ना? हा, तसं बोलत चला बरं का. जास्त म्हणजे 10:30च्या वरती कीर्तन केलं म्हणजे ओव्हर टाइम लागेल, दुसरा काही विषय नाही. असू द्या. तसे आमचे सदाशिव बाबा मोठ्या मनाचे आहेत. असं मायबाप. खरं तर म्हणजे सगळ्यांना एक आवर्जून सांगतो, माझे प्रत्येक तरुण मित्रमंडळ जर माझ्या कीर्तनात बसले असतील, तरुण पोरांना आवर्जून सांगतोय, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय, दादांना तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा, खूप नाव कमवा. कुणाला काहीतरी मनामध्ये इच्छा असेल की मी कलेक्टर झालो पाहिजे, कुणाला वाटत असेल मी डॉक्टर झालो पाहिजे, कुणाला वाटत असेल मी फार्मसी झालो पाहिजे, कुणाला वाटत असेल मी कलेक्टर झालो पाहिजे, कुणाला वाटत असेल मी काहीतरी मोठा शेतकरी झालो पाहिजे, कुणाला काही ना काही मनामध्ये इच्छा असते आणि काही ना काही प्रत्येकाच्या जीवनाचं शेड्यूल असतं की काहीतरी झालं पाहिजे. प्रत्येक वर्षाला प्रत्येक मुलाचं काहीतरी शेड्यूल असलंच पाहिजे की ह्या वर्षी मला ते करायचं, ह्या वर्षी मला हे करायचं. निदान काय मायबाप तुम्हाला सांगेल, 22 ते 23 वर्षापर्यंत प्रत्येक मायबापाचं कर्तव्य असतं की आपल्या लेकरांना सांभाळावं. पण प्रत्येक मुलानं एवढं एक समजून घ्या, 23 ते 24 वर्ष तुम्ही ओलांडलेत तर आता तुमची जबाबदारी अशी येते की तुम्ही मायबापांना सांभाळलं पाहिजे. आणि प्रत्येक मायबापाला एवढी एकच अपेक्षा असते की आमच्या डोळ्यासमोर आमचा मुलगा जर नोकरीला लागला तर त्या मायबापाचं अख्खं आयुष्य आनंदात जातं दादा. आणि सगळ्या मित्रांना सांगतो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल, आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर फक्त जोपर्यंत तुमचं करिअर आहे तोपर्यंत फक्त घातकी मित्रांपासून जरा लांब राहा. कारण मित्र मित्राचं नुकसान करतात. हे मी तुम्हाला सांगेल 100% मधून 80 ते 90% खरं आहे. 10% मुलं अशी आहेत की 10% मित्र असे असतात की आपल्या संकटात साथ देतात. 80 ते 90% मित्र जोपर्यंत खिसा गरम आहे ना तोपर्यंतच मित्र असतो. एकदाचा खिसा खाली होऊ द्या, जो मित्र तुमच्या सोबत नेहमी फिरणारा असतो ना तो डायरेक्ट कुठं गायब होतो हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. म्हणून जर मित्राला ओळखायचं असेल तर मित्राला फक्त आपल्या सुखदुःखामध्ये ओळखायचं दादा. तर मित्र आपला कोणता चांगला आहे. आणि घात करणारे मित्रच असतात. घात करणारे दुसरा नसतो, घात करणारा आपला मित्रच असतो. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये मित्र करा, पण आरशासारखा करा. आरशासारखा करा, गोड असा पाण्यासारखा करा, स्वच्छ पाण्यासारखा करा. म्हणतात ना, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणून मित्र करा मायबाप की जीवनामध्ये स्वच्छ निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ दिसणारा मित्र करा. तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण करा. आणि माझ्या प्रत्येक तरुण मित्रमंडळांना एकच सांगतो की अजून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर जीवनामध्ये व्यसन करू नका मायबाप. काय या दारवा पितात, हे गावठी काय देशी काय, बऱ्याच दारवा आहेत. नको नको ते घाणेरडे नाव आहेत दारूंचे. मला एक लाज वाटते माझ्या महाराष्ट्रामध्ये, एकाच गोष्टीची लाज वाटते. काय? बरेच बियर बार बघितलेत मी रस्त्याने जेव्हा गाडी चालते ना, बरेच बियर बार बघितलेत, बरेच दारूची दुकानं बघितलेत. पण त्या दारूच्या दुकानांना आणि त्या बियर बारांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे नालायक लोक का देतात मला तेच कळत नाहीये. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना सोपारीचं खांड्याचं व्यसन नव्हतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी कोणत्या गोष्टीचं व्यसन नव्हतं, पण हे काही कुत्रे माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुकानाला, म्हणजे ज्या दुकानात लायकी नाही लोकांची जाण्याची त्या दुकानाला माझ्या छत्रपतींचं नाव देतात. याचा गांभीर्याने या देशावर विचार केला पाहिजे.
ज्या ठिकाणी माझ्या राजांचा अपमान होत असेल ना दादा, त्या ठिकाणी आपलं पाऊल टाकणं सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. ज्या राजांनी महाराष्ट्र घडवला, हे बघा दारवा पितात, दारवा पिऊन चांगल्या चांगल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. प्यायचे तर ते हलक्या उलक्या कशाला पितात, ब्रँड प्या. तुम्ही म्हणाल महाराज नेमकं तुम्ही सांगता काय? सांगतो, माझं बोलण्याची मीटिंग 2 असतात. मी अगोदरच तुम्हाला बोलून दिलेलं आहे. जीवनात प्यायची असेल ना, ब्रँड नशा करा. नाव सांगू तिचं, लिहून घ्या. जाम पर जाम क्या पीते हो मेरे यारो, आधी रात में तुम्हारी नशा उतर जाएगी. लक्ष द्या. जाम पर जाम क्या पीते हो मेरे यारो, आधी रात में तुम्हारी नशा उतर जाएगी. एक बार प्याला पियो हरि नाम का, सारी जिंदगी तुम्हारी सुधर जाएगी. एकदाची हरिनामाची नशा जर तुमच्या जीवनामध्ये झाली ना, तुम्हाला दुसरी नशा करण्याची गरज सुद्धा राहणार नाही. एक म्हणजे दारूबंदी करा, एक म्हणजे गाय मातेचं रक्षण करा. अरे गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय मातेला जास्त महत्व दिलं जातं, तरी काही हरामखोर गत्तल खाण्यामध्ये गायी पाठवतात. खरं तर म्हणजे आता आमचे बजरंग दलचे आमचे मित्र आहेत, अध्यक्ष आहेत. आम्हाला जर कोणत्या गायीची गाडी दिसली, किती रात्र असू द्या, मध्यरात्री आम्ही 2-3 वेळेस गाड्या पकडलेल्या आहेत. हा पहिला मुद्दा, ज्या गाडीमध्ये गाय दिसली पूर्ण चौकशी करतो, आणि ती जर गाय कत्तल खाण्याला जात असेल माफी मागून बोलतो. त्या गाडीचा आम्ही एक पत्रा सुद्धा शिल्लक ठेवत नाही, एक पत्रा सुद्धा आम्ही शिल्लक ठेवत नाही. खरं तर म्हणजे गाय मातेला वाचवा. अरे आपण शेतकरी राजा, आपण शेतकरीच्या पोटी जन्माला आलेलो आहेत, आणि आपणच त्या गाय मातेला आपणच परक्या धर्मियांच्या हातात देताय आणि त्यांची कत्तल करतायत. विचार करा गाय मातेचा. म्हणून तुम्हाला सांगतो, गाय मातेला कसायच्या हवाले करू नका. जर ती तुमच्या दारापुढं मरत असेल ना, मरू द्या, पण ती जाता जाता मात्र तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊनच जाईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून गायला कसायच्या हवाले करू नका, एवढीच विनंती आहे. आणि प्रत्येक माझ्या आईला विनंती आहे, आणि बसलेल्या प्रत्येक बापाला विनंती आहे, की जेवढा जीव तुम्ही, जेवढा प्रेम तुम्ही तुमच्या मुलांना देतात, तेवढंच प्रेम प्रत्येक बापाने आपल्या मुलींवर करा. मी तरी म्हणेल महाराज, ज्याच्या आयुष्यात फक्त मुली आहेत ना, ज्याला मुलगा हा विषयच नाहीये, ज्याला फक्त मुली आहेत, त्याच्यासारखा सुखी आणि त्याच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाहीये. कारण मी तरी म्हणेल, मायबाप आजारी पडू द्या, सगळ्यात पहिले धावून येणारी कोण असते? मुलगी. मुलगा जर अमेरिकेमध्ये राहू द्या, मुलगा जर पुण्याला राहू द्या, नाशिकला राहू द्या, मुलगा अगोदर येतो का मुलगी? हा मुलगा तरी सांगतो, आई मला सुट्टी भेटत नाही, मला सुट्टी भेटत नाही, हे भेटत नाही, ते भेटत नाही. पण मुलगी जरी कितीही संकटात असू द्या, कितीही कामात व्यस्त राहू द्या बिचारी, पण बापाची नुसती तब्येत बिघडली ना, सगळ्यात धावून येणारी कोण असते? मुलगी. आणि त्या मुलीला तुम्ही गर्भपात करतात, त्या मुलीला तुम्ही पोटात मारतात, स्त्रीभ्रूण हत्या करतात. त्या मुलींना वाचवा. हे बघा, आज मला पण एक रक्ताची बहीण आहे. घरामध्ये जर बहीण नसेल ना, तर त्या घराला घरपण नसतं. म्हणून त्या मुलींना वाचवा. अरे त्या मुलीला ज्या वेळेस तुम्ही पोटात मारतात ना, पंचम, ज्या वेळेस त्या मुलीला तुम्ही पोटात मारतात ना दादा, त्यावेळेस ती मुलगी आपल्या आईला आणि आपल्या बापाला अशा कोड्या स्वरामध्ये, मी तरी म्हणेल एकच वाक्य म्हणत असेल. काय म्हणते ती मुलगी? सांग ना आई मला कोण वाचवणार. लक्ष द्या. सांग ना आई मला कोण वाचवणार. आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मारेल भरारी पाखरी होऊनी, शाळेतून आल्यावर आई काम मी करणार. आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आयुष्यात जिथून तुमचा बाप कधी रडला नसेल, पण ज्या दिवशी तुमचं कन्यादान करतो ना, लग्नाच्या दिवशी, कितीही कठोर मनाचा बाप असू द्या, तुमची आई सुद्धा रडते. आणि तुमचा देवासारखा असणारा बाप
ज्याने हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, लहानपणापासून तुमचं पूर्ण शिक्षण त्या बापाने पूर्ण केलं, पण ज्या दिवशी मुलीला दुसऱ्याच्या हातात हात देतो ना त्यावेळेस तुमचा बाप सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या मुलगी आपल्या बापासाठी आईजवळ एकच म्हणते, होईन मी जेव्हा राजाची घराणी, होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मामा गाडू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. काय म्हणते ती लेक, जाईन सासराला माझा बाप रडणार, करेल ग कन्यादान माझा बाप रडणार, आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दीदींना तुमचा एक भाऊ म्हणून तुमच्या कीर्तनात एक प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणाने हात वरती करा. किती बहिणींना भाऊ नाहीये? करा त्यांनी हात वरती, करा करा, लाजू नका, मी तुमचा भाऊच आहे असं समजा. करा सगळ्यांनी, कुणाला भाऊ नाहीये? बरं करा हात खाली, नाही करा. किती भावांना भाऊ बहिणी नाहीयेत त्यांनी हात वरती करा, करा हात वरती. बरं ठीक आहे, करा आता खाली. मला एकच सांगायचंय, रक्षाबंधन जवळ आली म्हणजे प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येते, आणि रक्षाबंधन जवळ आली की प्रत्येक बहिणीला आपल्या भावाची आठवण येते. येते की नाही दीदींना तुम्हाला आठवण? तुम्हाला पण वाटतं ना की माझा लहान भाऊ राहिला असता, मी पण माझ्या लहान भावाला राखी बांधली असती. आणि रक्षाबंधनच्या दिवशी ज्या बहिणीला भाऊ नाही ना, ती बहीण कधीच घराच्या पायऱ्या उतरून खाली जात नाही, कारण तिला माहिती आज प्रत्येकाच्या घरात सण उत्सव चालू आहे. माझ्या घरात जर माझा राखी बांधणारा भाऊच नाहीये तर मी कोणाला राखी बांधू? आणि शेवटी सक्क ते सर्कस राहतात दादा ना, म्हणतात ना. म्हणून ती मुलगी आपल्या आईला एकच म्हणते, राखी पौर्णिमेचा येईन ग सण, रक्षाबंधनाचा येईन ग सण, माझ्या दाद्याला राख्या मी बांधीन दोन दोन, माझ्या लहान भाऊला राख्या मी बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी मिलावणार, सौभाग्याचा टिळा कपाळी मिलावणार, तुझ्या विना जन्मासी आई मला कोण घालणार, आई तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई बाप, एक म्हणजे मुलींना वाचवा आणि एक म्हणजे तुम्हाला सांगतो, बंद करून शिवराज लाव. फक्त 2-5 मिनिटं घेतो आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा घेतो आणि थांबतो. प्रत्येक बापाला माझं एकच सांगणं आहे बघा, आणि प्रत्येक दिदींना एकच सांगणं आहे की दिदींनो, तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात तुमचा बाप कधी कुणासमोर रडला नाही, हा सगळ्यात मोठा तुमचा गैरसमज आहे. आयुष्यात बाप रडला, तुमच्यासाठी रडला. ज्या दिवशी तुम्हाला बघायला तुमच्या घरी पाहुणे आलेत ना, आणि तुमचा बाप गरीब असू द्या, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारा बाप असू द्या, आणि जर तुमच्या घरी जर स्थळ चांगलं स्थळ आलं तर प्रत्येक बापाला एकच अपेक्षा असते की माझ्या मुलीला इंजिनियर नवरा भेटावा, माझ्या मुलीला चांगलं मोठं घराणं भेटावं, चांगलं मोठं शेतीवाडी, चांगलं संस्कारी मोठं घराणं माझ्या मुलीला भेटावं. प्रत्येक बापाला अपेक्षा असते दिदींनो. असा जगात कोणताच बाप नाहीये की त्या बापाला वाटत असेल की माझ्या मुलीला चांगलं भेटायला नको पाहिजे. प्रत्येक बापाचं सुख फक्त एकाच गोष्टीमध्ये असतं की माझ्या मुलीला फक्त चांगलं घराणं भेटलं पाहिजे. आणि मी तरी म्हणेल 80% ते 90% मुलींची परिस्थिती अशी आजकाल की त्यांना सासरचं श्रीमंत भेटलं आणि त्यांचे मायबाप आज सुद्धा गरीब आहेत. पण तिथून एक लक्षात ठेवा, तुमचे मायबाप जरी गरीब राहिलेत ना तर दिवाळीला सण येऊ द्या, कधी तुमचा बाप तुम्हाला कमी पडू देणार नाही, कधी तुमची म्हातारी आई तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि ज्या दिवशी तुमचा बाप लग्न करतो ना, पाहुणे मंडळी आलेले असतात, बरेच लोक हुंडा मागतात बापाकडे, हुंडा.
300 ते 400 रुपये रोजानं जाणारा तुमचा माझा बाप, 200 रुपये रोजानं जाणारी तुमची माझी आई, कसे बसे 500 ते 700 रुपये रोज कमवतात आणि त्या 500 ते 700 रुपये रोजाने घराचा उदरनिर्वाह आपले मायबाप करत असतात. एक सत्य घटना सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी तुमच्या अंगाला हळद लागते ना दीदींनो, फक्त एक डोळे लावून ऑब्झर्वेशन करा. त्या मंडपामध्ये तुमच्या अंगाला ज्यावेळेस हळद लागते ना, त्या मंडपामध्ये आयुष्यातले तुम्हाला सगळे मित्र दिसतील, तुमच्या मैत्रिणी आलेल्या असतील, तुमची आत्या दिसेल, तुमचे मामा दिसतील, तुमची मावशी दिसेल, मामा दिसतील, तुमच्या बहिणी दिसतील, सगळे जण दिसतील. पण त्या मंडपामध्ये कधीतरी तुमच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच मंडपामध्ये तुमच्या अंगाला लागलेल्या हळद बघण्यासाठी कधीतरी तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. असे एखाद्या मुलीने मला सांगावं की महाराज, हळद चालू असताना माझा बाप माझ्या समोर कधीतरी उभा राहिला. अजिबात नाही. हळद ज्यावेळेस मुलीला लागते ना, एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो, एका कोपऱ्यामध्ये, आणि बाप डसा 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 रडून घेतो. त्या बापाकडे कदाचित कोणाचं लक्ष नसतं आणि तो रडतो का माहिती का? खरं तर त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू सुद्धा असतात आणि एक दुःख सुद्धा असतं की जिला मी लहान असताना पटकन जवळ घ्यायचो, मी शेतातून घरी थकून यायचो तर माझी मुलगी मला पाण्याचा ग्लास भरून द्यायची. एकदा बायको नाही विचारतो नवऱ्याला घरात, पण मुलगी जर छोटीशी राहिली ना दादा, मुलगीने घरात पाऊल टाकलं, बापाने घरात पाऊल टाकल्यानंतर बाप धावत धावत बापाजवळ जाते आणि बापाला एकच सांगते, बाबा पाण्याचा ग्लास घ्या, बाबा जेवण करून घ्या, असं सांगणारी आणि तुमची माझी बहीण आणि तुमची माझी मुलगी असते दादा. एक लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगेल, आणि ज्यावेळेस बाप कन्यादान करायला बसतो ना, प्रत्येक मुलीने फक्त एक नजर आपल्या बापाच्या डोळ्यात टाकावी. मी तरी म्हणतो टाकावीच. कन्यादान करताना कोणताच बाप आपल्या मुलीच्या डोळे घालून बघूच शकत नाही. कारण कन्यादान करताना जसं कन्यादान करतो ना, तसं प्रत्येक बाप आपल्या मुलींसाठी रडतो, त्याला रडायला येतच. आणि विदाईचा टाइम येऊ द्या. प्रत्येक बहीण काय करते माहितीये का, विदाईला जात असताना आहे ना दादा, परवाच माझ्या एका मित्राचं बहिणीचं लग्न झालं. त्यांच्या घरातली परिस्थिती अशी होती की मी हळदीला गेलो होतो, माझा जवळचा मित्र आहे, गायक आहे शुभम महाराज म्हणून, त्याच्या बहिणीचं लग्न होतं. खरं त्या बहिणीचं आणि त्या शुभमचं घरात 1 मिनिट सुद्धा जमत नव्हतं. 1 मिनिट सुद्धा जमत नव्हतं. पण दादा मला वाटत नव्हतं की शुभम रडेल, पण ज्या दिवशी त्याची बहीण गेली ना, जात होती ना, माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या एवढ्या करिअरमध्ये एवढा भाऊ आपल्या बहिणीसाठी कधी रडला नसेल. कमीत कमी 3 तास तो मुलगा आपल्या बहिणीच्या समोर रडला. काय त्याला बहीण समजली असेल? मला तो एकच वाक्य बोलला की सागर दादा, जोपर्यंत बहीण आपल्या जीवनामध्ये असते ना, तोपर्यंत तिची किंमत आपल्याला कळत नाही, किंवा जोपर्यंत मुलगी आपल्या घरात असते ना, तोपर्यंत बापाला आणि आईला तिची किंमत कळत नाही. पण ज्या दिवशी ती जाते ना दुसऱ्याच्या घरी, त्या दिवशी प्रत्येक बापाला आणि घरातल्या प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बहीण विदाईच्या दिवशी पटकन आपल्या भावाला जवळ घेते, घट्ट मिठी मारते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, अरे लहान भावाला जवळ घेते आणि त्याच्या गळ्यात पडून पडून डसा डसा रडते. कारण का, त्या दिवशी त्या लहान क्यूट अशा भावाला सोडून ती मुलगी आपल्या भावाला सोडून जाणार होती. बहीण आणि भावाचं प्रेम जगापेक्षा काहीतरी वेगळं असतं बरं का दादा. आयुष्यात अनेक प्रेम असतील, धोका देणारे प्रेम भरपूर असतील, पण जगामध्ये ज्या नात्याला कोणी डाग लावू शकत नाही ते प्रेम म्हणजे बहिणीचं आणि भावाचं असतं. जीवनामध्ये खूप प्रेम असतं त्यांचं, आयुष्यभर खूप प्रेम असतं. खरं तर म्हणजे विदाईच्या दिवशी त्या बहिणीला एकच आठवण येते की जो माझ्याशी सारखं भांडत होता, आणि प्रत्येक भावाची आणि बहिणीची घरात एकच कारणावरून जास्त भांडण होते, टीव्हीचं रिमोट. टीव्हीचं रिमोट जर पहिले भावाने घेतलं ना, तर बहीण त्याच्याशी भांडण करते, आणि बहिणीजवळ राहिलं तर काही पण करतो, पण बहिणीजवळचं रिमोट हिसकवल्याशिवाय त्याला काही चैन पडत नाही. त्याच दिवशी त्या बहिणीला एक एक आठवणी आपल्या भावाच्या येत असतात. बापाच्या गळ्यात पडून रडली, आणि 4 व्हीलरमध्ये बसल्यानंतर आपल्या ज्या घरात तिचा जन्म झाला, ज्या घरात तिचं संपूर्ण बालपण गेलं, त्या घरातल्या बालपणात, त्या घरातल्या स्वप्नांच्या घराकडे ती मुलगी बघत असते. हळूहळू ती 4 व्हीलर निघून जाते. जोपर्यंत तिच्या डोळ्यांना तिचं घर दिसतं ना, तोपर्यंत मुलगी अशी गाडीमध्ये बसत नाही, वाकून 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 आपल्या घराकडे बघत असते, आपल्या मायबापाकडे बघत असते. की कधी तिला स्वतःला वाटतं की कधी मी मोठी झाली आणि कधी मी माझ्या बापाच्या आपलं सासरी चालली, तिला पण कळत नाही दादा. हे मुलगीचं जीवन आहे. मुलगी दिवाळीला येऊ द्या, दिवाळीला आल्यानंतर सगळ्यात जास्त जीव लावणारा बाप असतो आयुष्यात. कधी हे बघा, मुलगी जवळ जेव्हा येते ना, तेव्हा बाप जास्त आनंदात असतो, आणि बापाचा फाटका बनेन राहू द्या, दिवाळीला आपल्या मुलाला कपडे घेईल, मुलीला नवी साडी घेईल. पण कधी असे पोरं सुद्धा म्हणत नाही की कधीतरी दिवाळीला आमच्या बापाला आम्ही कपडे घेतलेत महाराज, कधीतरी आम्ही काहीतरी घेतलं.
आयुष्यभराचं रडगाणं त्या बापाने एकट्याने हाकललं, पण कधीतरी तरुण मित्रमंडळांनी आपल्या बापासाठी काहीतरी करून जा, की त्या बापाला सुद्धा मरताना चांगलं वाटेल की माझ्या मुलानं माझ्यासाठी काहीतरी केलं होतं. ज्या दिवशी आपली बहीण आपल्या घरी येते ना, पहिल्याच दिवाळीला 10 दिवस आरामात राहते मुलगी. ज्या बहिणींचं लग्न झाले असतील त्यांना एकच प्रश्न करतो, दीदींनो, तुम्हाला सासरी 5:30 ते 5लाच उठावं लागतं का नाही? लागतं ना. उठून तुम्ही काय करतात? घराचं जेवढं काम असतं, अंगण झाडणं वगैरे, सडा टाकणं, रांगोळी काढणं, हे तुमचं काम आहे. पण तुम्ही माहेरी गेल्यावर तुम्ही जर 9 वाजता उठले, तुमचा बाप तुमची आई तुम्हाला बोलेल का? अजिबात बोलणार नाही. कारण का? त्या बापाला सुद्धा वाटतं सासरी माझ्या मुलीला जरी लवकर उठावं लागत असेल, पण माझी मुलगी 10 दिवस आली आहे तर तिला आरामात तिचा आराम झाला पाहिजे, झोपू दिलं पाहिजे, हे बापाला वाटतं. 9 वाजेला जरी मुलगी उठली ना तरी बाप तिला उठवत नाही, आई सुद्धा जाऊन तिला उठवू शकत नाही. कारण त्या आईला कळतं, त्या बापाला कळतं की मुलगी काय असते. तुम्ही दिवाळी संपून घरी जातात ना, तुमच्या सासरी जातात ना, बाप तुम्हाला चांगली भारीतली साडी आणतो, माहेरची साडी तुम्ही अंगावर घालतात, आणि जाता जाता तुमची आई काय करते दीदींनो? आता पापड कुरडईचं सीझन आहे. प्रत्येक आई आपल्या मुलीला काहीतरी वेगळं बनवूनच ठेवते बरं का. असं खोका आणणार, खोक्यात ते कुरडई पापड टाकणार, आणि ज्या दिवशी मुलगी जाते ना तिच्या बरोबर अशी आई आपली खोका असं पॅक करून कुरडई पापडचा देते. का म्हणून देते? आणि जर तुम्ही एखादी मुलगी आपल्या आईला म्हटली, आई मला देऊ नको सागं, तुम्ही गरीब मायबाप आहेत माझी सासरीची परिस्थिती चांगली आहे, माझी सासूबाई चांगली आहे, मला कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही, तुम्ही मला काहीच देऊ नका. पण आईचं मन हे खूप हळवं असतं. आई काय म्हणते शेवटी जाता जाता मुलीला, माहितीये का, बेटा, जरी तुझी सासरची परिस्थिती चांगली असेल, पण जोपर्यंत तुझी म्हातारी आई तुझ्या जीवनात आहे ना, तोपर्यंतच बाळा तुझी पिशवी भरून जाईल रे. एकदाची तुझी आई गेल्यानंतर, आणि प्रत्येक मुलीला सांगतो बघा दीदींनो, जोपर्यंत तुमचे मायबाप तुमच्या आयुष्यात जिवंत आहेत ना, तुमच्या माहेरात जिवंत आहेत ना, तोपर्यंत तुमची पिशवी कधीच तुमची आई रिकामी येऊ देणार नाही. तुमच्या अंगावरची माहेरची साडी प्रत्येक सणाला तुमचा बाप घेतल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या माहेरातला बाप जाऊ द्या आणि तुमची आई जाऊ द्या, तुमच्या भावाच्या बंगल्यातून जरी सोन्याचा धूर निघाला ना, माफी मागून बोलतो, तुमची पिशवी कायमची रिकामीच येणार. कारण आई वडिलांसारखं दैवत या जगामध्ये दुसरं कोणतंच नाहीये. माझ्याकडे वेळ कमी, अजून भरपूर सांगितलं असतं, नंतर बघू कधीतरी योग आला तर. एक म्हणजे मायबापाची सेवा करा, एवढंच माझ्या कीर्तनातून घ्या, बाकी काही घेतलं नाही तरी चालेल. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनी आदर्श बाळगा. एक म्हणजे जाता जाता एक 5 ते 7 मिनिटाचा शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, आवर्जून आमच्या दादांनी सांगितलं आहे, सदाशिव बाबांनी. आणि त्याचप्रकारे आमचे जेवढे मित्रपरिवार मला जेव्हा मी फराळ करण्यासाठी आलो, आमचे बरेच मित्रपरिवार मला भेटलेत की महाराज आवर्जून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा. तर आता जेवढे तरुण मित्र माझ्या कीर्तनात बसले असतील, सगळ्यांनी जरा ताट बसा, कारण आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहात. पोवाडा ऐकायचा आहे ना तुम्हाला? ऐकायचा आहे ना? हा, मग सगळ्यांनी ताट बसा आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणतो. नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे, करुण प्रारंभे डफावर ताप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवरायांचं गातो गुणगान जी जी जी, शिवरायांचं गातो गुणगान जी जी जी, शिवरायांचं गातो गुणगान जरी का होता शिवाजी राजा हे, जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा आई बहिणींची अब्रू राखणार, आई बहिणींची अब्रू राखणार, स्वराज्याचं रक्षण तू करणार, स्वराज्याचं रक्षण तू करणार, रक्ताने धरणी माया भिजली रजी जी, रक्ताने
आदिलशहानं आपला दरबार भरवलेला होता. दरबारामध्ये तुच्छ असे सरदार बसलेले होते आणि आदिलशहाच्या आईचं नाव होतं बडी बेगम. आणि शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आदिलशहाच्या आईने भला मोठा असा दरबार भरवलेला होता. आणि आदिलशहाची आई त्या दरबारामध्ये आली आणि कराडली, कोई सुरमा नहीं है हमारे दरबार में, जो काफिर शिवा को पकड़ कर हमारे पास न ला सके. सगळ्यांच्या माना खाली झाल्यात. शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक मातब्बर सरदाराने ऐकलं आणि सगळ्यांच्या माना मृत्यूच्या भयानक खाली झाल्यात. आणि तेवढ्यात एक दिप्पाड देह उठला, त्याचं नाव अफजल खान. अफजल खान आदिलशहाच्या आई समोर उभा राहिला आणि शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पैजीचे विडे ठेवलेले होते. अफजल खान उठला आणि चालत चालत गेला आणि ते पैजीचे विडे त्याने उचलले. हुजूर, मैं लाऊंगा शिवाजी को पकड़कर तुम्हारे सामने, जिंदा या मुर्दा. अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला आणि अफजल खानाचा मुक्काम झाला पहिला विजापूर पासून 2.5 कोसावर अफजलपूर म्हणून गावात. अफजल खानाची थोडीशी माहिती सांगतो. अफजल खानाला बायका होत्या 64 आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान येत होता, 64 बायकांच्या साम्य जनानखान्यामध्ये स्वतःला कोंडून घेतला अफजल खानाने आणि 63 बायकांना 7 दिवसात मारून टाकलं. एवढा मानवतेचा क्रूर, एवढा संतापी. एकदा अफजल खान त्याच्या आईवर एवढा चिडला की त्या आईला मारण्यासाठी अफजल खान धावला. मृत्यूच्या भयानं ती आई कुठेतरी पळून गेली. सळई असते ना, जाड सळई, सहज अफजल खान हाताने वाकवायचा, एवढा ताकदवान अफजल खान होता. आणि अफजल खानाचा मुक्काम झाला काही दिवसानंतर तुळजापूर म्हणजे महाराष्ट्राची कुलदैवत, हिंदूंची देवी, आराध्य दैवत आई तुळजा भवानी. आणि त्या तुळजापूरच्या मंदिरामध्ये अफजल खान गेला आणि अफजल खानाबरोबर होता ब्राह्मण समाजाचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. अफजल खानाचा वकील होता तो. आणि त्यावेळेस अफजल खान तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये गेला आणि कृष्णाजीला बोलतोय, कृष्णाजी, यही है शिवा का देव, यही है मराठों की देवी. कृष्णाजी बोलतायत, हा हुजूर, यही है मराठों की देवी, यही है शिवा का देव. अफजल खानाला राग आला, हातामध्ये हातोडा घेतला. तुळजापूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अफजल खान गेला, तुळजा भवानीच्या समोर उभा राहिला आणि तुळजा भवानीला बोलतोय, ए मुते का पुराण, दिखा तेरी ताकत, दिखा तेरी आजमत. कोणता विचार केला नाही, तुळजा भवानीच्या समोर गेला, हातोडामध्ये हातोडा घेतला आणि तुळजा भवानीच्या मूर्ती त्याने अफजल खानाने फोडून टाकली. ठिकऱ्या झाल्या तुळजापूरच्या भवानीच्या. बातमी प्रतापगडावर कडली छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेला. आणि जिजामातेनं शिवाजी महाराजाला सांगितलं, राज, हा 32 दाताचा बोकड अफजल खान मला तुमच्या हातून बळी हवाय. खर तर बघायला गेला अफजल खानाची उंची होती 7.25 ते 7.5 फूट आणि शिवाजी महाराजांची होती 5.25 ते 5.5 फूट. शिवाजी महाराज अफजल खानाच्या पोटाला लागत होते. अफजल खान मारणं म्हणजे काही सोपं नव्हतं. काही दिवसानंतर अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला, शामियाना उभारवला आणि एक वेळेस अफजल खानाने शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं, राज, हम तुम्हें मिलना चाहते हैं शिवाजी. ते पत्र शिवाजी महाराजांनी वाचलं आणि शिवाजी महाराजांनी योजना आखली आणि अफजल खानाला भेटण्यासाठी तो दिवस निश्चित केला. आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होता न्हावी समाजाचा जीवा महाला. आणि राजे प्रतापगड उतरतायत.
अफजल खानाबरोबर होता सय्यद बंडा त्याचा बॉडीगार्ड आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होता जिवा महाला न्हावी समाजाचा राजे आणि जिवाजी महाला प्रतापगड उतरतायत अफजल खानाच्या शामियान्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू पोहोचतायत अफजल खानाच्या नजरेला छत्रपती शिवाजी महाराज समोरून येताना दिसले अफजल खान ताडकणी उभा राहिला आणि जिवा महाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियान्यामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस अफजल खान बोलतोय शिवा हे किसको लाया है तुम्हारे सामने कौन है हे शख्स शिवाजी महाराजांनी सांगितलं हे अफजल हा माझा जिवा भावाचा माझा जिवा महाल आहे माझ्या समोर माझ्या सोबत शिवा कहते थे शिवा किसी से डरता नहीं और तुम हे जिवा महाला को साथ लेके घूम रहे हो माझ्या शिवाजी महाराजांनी जिवा महालाला बाहेर काढून दिलं जा जिवा महाला तुम्ही बाहेर थांबा आणि अफजल खानाचा बॉडीगार्ड होता सय्यद बंडा त्याला पण बाहेर काढून दिलं शामियान्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाने आलिंगन देण्यासाठी बोलवलं आओ शिवाजी अब आओ हमारे गले लग जाओ शिवाजी महाराजांची नजर लालबुंद डोळे झालेले तुळजापूरची भवानी राजांच्या डोळ्यासमोर आणि अफजल खानाच्या डोळ्यातला कपट माझ्या राजांनी ओळखला की नक्कीच अफजल खान माझ्या समोर घातपात करणार म्हणून राजांनी अंगामध्ये चिलखत घातलेलं होतं शिवाजी महाराजांनी राजांना आलिंगन दिलं राजांनी आलिंगन शिवाजी महाराजांना दिलं आणि अफजल खानाने शिवाजी महाराजांसोबत विश्वासघात केला आदिलशहाने अशी नाभी अशी दिलेली कड्यार अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार करताच राजांचा कुर्ता फाटला आणि तेवढ्यात राजांना कळालं की अफजल खानाने माझ्यावर वार केला म्हणून राजांनी पटकन वाघनखे काढलेत आणि वाघनखे अफजल खानाच्या पोटात घातलेत आणि अफजल खानाच्या आतड्या सर्व बाहेर माझ्या राजांनी काढल्या त्यावेळेस अफजल खान ओरडू लागला दगा दगा हुआ हमसे अरे मराठों का राजा ने हमें मार दिया दगा हुआ हमसे त्यावेळेस सय्यद बंडा धावत धावत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी मागून वार करतोय शिवाजी महाराजांना माहित नव्हतं की सय्यद बंडा येतोय सय्यद बंडाच्या हातामध्ये धारदार अशी तलवार होती आणि सय्यद बंडा माझ्या शिवाजी महाराजांच्या मानेवर तलवार टाकणार तेवढ्यात माझा जिवा महालाचं लक्ष होतं माझा जिवा महाला न्हावी समाजाचा अरे दांडपट्टा फिरवत फिरवत माझा जिवा महाला आला आणि सय्यद बंडाचा हात माझ्या जिवा महालाने उडवून टाकला म्हणून होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान झाला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची नाही त्याला जाणीव शक्तीची अफजल्या हुबा फाडला रामजी अफजल्या हुबा फाडला रामजी अफजल्या हुबा फाडला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर अफजल खान संपला अफजल खानाचं वैरत्व संपलं आजही प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदू आपले एवढे एकजूट असतात दादा की आज कधीच आपल्या हिंदूंनी त्या मुस्लिम समाजाला वेगळी वागणूक दिली नाही जर मुस्लिम समाजाच्या विरोधात जर आपला समाज राहिला असता तर अफजल खानाची कबर आजही प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्याला दिसते थोडा विचार करा अफजल खान संपला ना आपलं वैरत्व संपलं राजांनी तिथं त्याची कबर बांधली त्याची कबर तिथं उभी करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांबद्दल सगळ्यांनी आदर्श बाळगा मायबाप बोलण्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे पण नाईलाज आहे हा महिना एक दिवस सुद्धा घरी नाही कंटिन्यू फुल आहे आणि खरं तर आपल्या भागात कीर्तन घेतलं गेलं आमच्या सदाशिव बाबांमुळे जाऊ द्या त्यांच्यामुळे घेतलं तर घेतलं पण तुमच्या सर्व मायबापांचा दर्शनाचा योग आला आता तुम्हाला कीर्तन आवडलं का नाही आवडलं हा तुमचा प्रश्न आहे
असो, आवडलं असेल, ज्यांना आवडलं असेल त्यांनाही धन्यवाद, ज्यांना काही आवडलं नसेल त्यांनाही मनापासून धन्यवाद. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या गरिबाच्या मागे राहू द्या, एवढीच एक विनंती करतो. आणि ज्यांना 3 मुलं असतील, चौथा मुलगा मला समजा, कुणाला 2 असतील, तिसरा मला समजा, कुणाला 1 असेल त्याने दुसरा मला समजा, नसेल कुणाला मुलगा त्याने मला दत्तक घ्या. आहे का कोणी उत्सुक दत्तक घेण्यासाठी? हा, वर्षात बंगला होईल मात्र हे एक सांगतो. आहे का? बरं ठीक आहे, काही कोणी घेऊ नका. तुम्ही घेता? बरं ठीक आहे, परवडणार नाही पण बरं कायची. कारण कसं असतं, माझेच मायबाप सोडणार नाहीत खरं म्हणायचं गेलं तर. कारण का, पैसे कमवणारे गिराईक लायना ना कोणताच मायबाप सोडत नाही, अजिबात नाही. उलट वाढ, आमची तर वाढ बघतात, कधी आमना भाऊ घरी, लक्ष माझ्यावर नसतं. असो, अजून जर माझी कोणाला कीर्तनं ऐकायची असतील बरं का, त्यांनी यूट्यूबला माझं नाव सर्च करा, मराठीमध्ये सागर महाराज रत्नापिंपरीकर किंवा सागर महाराज मराठे ह्या नावाने तुम्ही यूट्यूबला जरी सर्च केलं तरी माझी यूट्यूबला भरपूर कीर्तनं आहे, इन्स्टा ID वगैरे आहे, त्याच्यावर पण माझे कीर्तनाचेच व्हिडिओ तुम्हाला सगळे असे शॉर्ट व्हिडिओ काढलेले आहेत. ऑफिशियल सागर महाराज मराठे या नावाने नाव आहे. प्रत्येकाने मी म्हणेल सर्च करा, नक्कीच आमच्या यूट्यूब इन्स्टाला भेट द्या, नक्कीच आमचे व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला सर्व तरुण मित्रमंडळांना आवडतील अशी मी कीर्तनात सांगतो. तरी आमचे गायक वादक मंडळी, खरं तर म्हणजे कसं असतं, सगळ्यांनी आम्हाला वागून घेतलात, सगळ्यांना मनापासून धन्यता व्यक्त करतो. आमचे मृदुंगाचार्यजी महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गोड असा आवाज माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचवला आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळे वाजवा. आमचे रामरतन दादा, यांनाही मनापासून धन्यता, ज्यांनी मला तुमच्यापर्यंत आणलं यूट्यूबला बघून. सदाशिव बाबा, त्यांनाही मनापासून मी धन्यता व्यक्त करतो. बाबा, तुमचं प्रेम हे आमच्यावर असंच राहू द्या, शेवटपर्यंत अशी इच्छा बाळगतो. कधीही तुमच्या सुखदुःखात मला बोलवा, आणि आमच्याही सुखदुःखात नक्कीच मी तुम्हाला फोन केला म्हणजे तुम्ही रत्नापिंपरीला या. हे सगळ्यांना विनंती आहे. झालेली सेवा माऊलींचरणी समर्पित, सेवेला पूर्ण विराम.